गुरुजी को आदेश, बड़े बाबा मच्छिंद्रनाथ जी को आदेश, नवनाथ 84 सिद्धों का आदेश, आदेश आदेश आदेश। आदेशनाथ भक्तांनो, सांसारिक मनुष्य जीवन जगत असताना त्याच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकट, दुःख आणि मोठमोठ्यांले विघ्न येत असतात। परंतु ह्या दुःखांपासून जर आपल्याला वाचायचं असेल, ह्या संकटांवर मात करायची असेल, तर आपल्याला नवनाथ महाराजांची, बडे बाबा मच्छिंद्रनाथांची सेवा केली पाहिजे। जर नाथांची, नवनाथांची व बाबांची जर सेवा केली तर आपल्या आयुष्यात कितीही मोठ्या प्रमाणात दुःख असू द्या, संकट असू द्या, विघ्न असू द्या, ही क्षणात दूर करतात। नवनाथ महाराजांची ज्या ज्या घरामध्ये सेवा आहे, तर त्या घरामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण होतं आणि जे काही मोठमोठ्यांले विघ्न असतात, तर आता बघा, सांसारिक जीवन जगत असताना प्रत्येक जणांचे कोणी ना कोणी दुश्मन असतात। आपले वाईटावरती काही लोक असतात, मित्रपरिवार, शेजारचे, नातेवाईक, आणि ह्यांचा प्रत्येक वेगवेगळ्या मार्गातून आपल्यावरती वाईट शक्तींचा प्रयोग करण्याचा आणि त्याच्यातून दुःख देऊन आसुरी आनंद घेण्याचा प्रयत्न चालू असतो। परंतु सांसारिक मनुष्याने कसल्याही प्रकारे न घाबरता जर नवनाथ महाराजांची रोजच्या रोज आपण जर घरात सेवा केली, त्यांचं चिंतन केलं, तर ह्या मोठमोठ्याले जे दुःख आहे, संकट, तर याच्यावरती आपल्याला मात करता येते आणि नवनाथ महाराज हे आपल्यावरती कृपा करून या संकटांपासून आपलं रक्षण करतात। आणि घरामध्ये जर बाबांची सेवा केली तर घरामध्ये सुख, शांती, समाधान, चैतन्य, ऐश्वर्य, पैसा, लक्ष्मी, जे काय आपल्याला सांसारिक माणसाला जीवन जगताना गरजेचं आहे, तर ह्या सर्व गोष्टींचा कृपाशीर्वाद नवनाथ महाराज, बडे बाबा मच्छिंद्रनाथ सांसारिक मनुष्यावर करत असतात। आणि ते त्यांनी का करू नये, तर नवनाथ महाराजांचा जन्मच लोक कल्याणासाठी झालेला, कारण की कलियुगामध्ये घोर अंधकार म्हणजे घोर पाप वाढलेलं, लोकांची मानसिकता चुकीची झालेली की एकमेकांचं वाईट पाहून आसुरी आनंद घेण्याचा आणि वेगवेगळ्या माध्यमातून, प्रयोगातून कसं दुसऱ्यांना दुःख देता येईल, त्याचा आनंद आपण कसा घेता येईल, अशा चुकीच्या लोकांकडून प्रयत्न केले जातात। आणि नवनाथ महाराजांनी ह्या ज्या काही वाईट शक्ती आणि सांसारिक मनुष्याचं जीवन सुखाचं, समृद्धीचं, ऐश्वर्याचं, समाधानाचं व्हावं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही संकट, विघ्न येतील, हे दूर करण्यासाठीच नवनाथ महाराजांनी अवतार घेतलाय आणि घोर तपस्या, साधना करून शाबरी विद्येची निर्मिती केली आणि ह्या माध्यमातून सांसारिक मनुष्याचं आणि आपल्या भक्तांचं रक्षण करण्याचं काम नवनाथ महाराज, बडे बाबा मच्छिंद्रनाथ हे करत असतात। आणि घरामध्ये जे काही आपली लहान मुलं वगैरे असतील, तर ह्यांना देखील ही जी काही रोज आपण घरात सेवा करतो नवनाथ महाराजांची, तर ह्यांच्यावरती चांगले संस्कार देखील होतात। कारण की पुढे जाऊन भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात संकटांना तोंड द्यावा लागणार आहे, तर हे आत्तापासूनच जर लहान मुलांना त्याचे संस्कार झाले, सेवा झाली, तर पुढे मोठ्या प्रमाणात अडचणी येणार नाही। आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आणि संकट येतात, तर ह्याला घाबरण्याचं कारण नाही। कारण की काय की जे आपले पूर्वजन्माचे, गतजन्माचे जे काही आपले पापकर्म असतात आणि चालू जन्माचे जे काही पापकर्म असतात, तर ह्या कर्मांचं, कारण की बघा, कसल्याही प्रकारचं आपण कर्म केलं तरी त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं, आपल्याला ते प्रारब्ध होऊन आपल्या पुढं आयुष्यामध्ये येत असतं। तर त्याच्यामुळं जे काही आपल्या पूर्वजन्माचे कर्म आहेत, तर हे आपल्याला ह्या जन्मामध्ये भोगावं लागतात, म्हणून ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची संकट, दुःख येत असतात। परंतु हेच दुःख आणि संकट दूर करण्यासाठी नवनाथ महाराज आपल्यासाठी तत्पर आहे। आपल्यावरती त्यांचा कृपा आशीर्वाद असला तर या संकटांना सामोरे जायला आपल्याला भीती वाटत नाही आणि क्षणमात्रामध्ये नवनाथ महाराज हे दूर करतात। आणि हे सांसारिक माणसाचं जीवन जगत असताना जर आपल्याला ह्या नवनाथ महाराज, बडे बाबा मच्छिंद्रनाथांच्या कृपाशीर्वादाने जर चांगले सद्गुरू मिळाले, तर सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने आपलं जीवन अधिकच सुंदर आणि चांगलं चैतन्यमय होऊ शकतं। कारण की नवनाथ महाराजांची सेवा, साधना व त्यांचा कृपाशीर्वाद कसा मिळवायचा, कशी कृपा करायची, हे सद्गुरू आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात। त्याच्यामुळं जे नादभक्त असतील, त्यांना जर नवनाथांची सेवा करायची असेल, तर चांगल्या सद्गुरूच्या माध्यमात जावा, त्यांच्या चरणाशी लीन व्हा, त्यांची सेवा करा आणि त्यांच्या माध्यमातून नवनाथ महाराज आपल्यावर कशी कृपा आशीर्वाद करतील, कशी कृपा दृष्टी टाकतील, याचा प्रयत्न करा।
त्यामुळं हेच मला सांगू इच्छितो आहे की घाबरण्याचं कारण नाही, कारण की ह्या संसारातील जे काही लोक आहे तर त्यांचं दुःख दूर करण्यासाठीच नवनाथ महाराजांचा अवतार आहे. आणि रोजच्या रोज घरामध्ये नवनाथ महाराजांची सेवा करत जावा, धूप दाखवत जावा, लोबान धूप दाखवा, आरती करा नवनाथ महाराजांची आणि बडे बाबा मच्छिंद्रनाथांचं ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः या मंत्राचा, हा बडे बाबा मच्छिंद्रनाथांचा सर्व दुःख विनाशक पापनाशक महामंत्र आहे. याचं जर आपण रोज स्मरण केलं, चिंतन केलं तर नवनाथ महाराज बडे बाबा मच्छिंद्रनाथ आपल्यावरती नक्कीच कृपा करतील आणि आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट दुःख आहे ही क्षणमात्रात दूर करतात. आणि हीच सेवा जर एखाद्या सद्गुरूंच्या मुखातून आपल्या कानावर पडली की सेवा कशी करायची काय, तर त्याचा लाभ अधिकाधिक आपल्याला होऊ शकतो. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. कलियुगामध्ये लोकांच्या भक्तांच्या संकटाला दूर करण्यासाठी आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्यावरती कृपा आशीर्वाद ठेवण्यासाठी बडे बाबा मच्छिंद्रनाथ आणि नवनाथ महाराज तत्पर असतात. त्यामुळे त्यांची रोजच्या रोज नित्य नियमाने सेवा करत राहा. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.